मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आता बघा धर्मादाय भरतीचे जे काही पेपर आहेत ते सुद्धा लगेच चालू होतील बघता बघता. त्यासाठी मित्रांनो आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. पहिल्यांदा ते तुम्ही काम करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण धर्मादाय भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तो नक्की जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची PDF तसेच जे काही हॉल तिकीट असेल किंवा जे काही महत्त्वाचे अपडेट आहे तुम्हाला त्या ग्रुपला मिळून जाईल. स्पेशल धर्मादाय भरतीसाठी आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे बघा. त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे बघा. व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे पहा सर्वांनी. व्हिडिओला लाईक केलं का तर माझी मेहनत 100% काम करते. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, US ओपन महिला टेनिस 2025 स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे? तर मित्रांनो कोणी जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरिना साबालेंका यांनी बघा ही जी काही US ओपन आहे मित्रांनो टेनिस स्पर्धा ही जिंकलेली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, US ओपन टेनिस 2025 स्पर्धा कोणी जिंकलेली पहा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पुरुषाची विचारली आता. लेडीजचे जर पाहिले आपण, परंतु आता या ठिकाणी बघा पुरुषाची कोणी जिंकलेली आहे? तर ऑप्शन्स क्रमांक डी कार्लोस अल्कराज. लक्षात ठेवा मित्रांनो, कार्लोस अल्करेज यांनी बघा US ओपन पुरुषची जी काही स्पर्धा आहे मित्रांनो ही जिंकलेली पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा. ऑपरेशन सिंधू काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी. ऑपरेशन सिंधूर या ठिकाणी बघा सिंदूर शब्द आहे. ऑपरेशन सिंदूर हे जे काही पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो कोण आहेत पहा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लेफ्टनंट जनरल KGS ढिल्लो. लक्षात ठेवा हे याचे काय आहेत? लेखक आहेत. भारताने आशिया हॉकी कप किती वेळा जिंकलेला आहे पहा. आताच भारताने आशिया हॉकी कप जिंकला, तर तो किती वेळा जिंकलेला आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी 4 वेळा. लक्षात ठेवा 4 वेळा तो जिंकलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, आशिया हॉकी कप 2025 मध्ये उपविजेतेपदे कोणत्या देशाने मिळवलं? तर मित्रांनो उपविजेतेपद कोणी मिळवलेलं आहे? तर दक्षिण कोरिया. ऑप्शन क्रमांक बी दक्षिण कोरियाने हे मिळवलेले आहे पहा. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या राज्य सरकारने मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याचा जो काही निर्णय हा घेतलेला आहे? तर कोणतं राज्य सरकार आहे मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्नाटक. ऑप्शन क्रमांक डी कर्नाटक योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारं देशामधील पहिलं राज्य कोणतं? तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी केरळ. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, नुकतेच मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तो ऑप्शन क्रमांक सी न्याय चंद्रशेखर. लक्षात ठेवा श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आलेली पहा. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, कोणत्या देशाने नुकतेच समाज माध्यमांच्या वापरावर बंदी घातलेली होती? तर बघा त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये संसद भवन असेल किंवा जे काही सरकारी बिल्डिंग असतील सगळ्या पाडून टाकलेल्या आहे. सारे कैदी सोडून दिले कुणी? नेपाळने. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नेपाळ. या ठिकाणी आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली पहा. धर्मादाय आयुक्तामध्ये या ठिकाणी भरती चालू झालेली आहे. यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर खूप महत्त्वाचा चान्स म्हणजे चांगला चान्स भेटलेला आहे आपल्याला. मित्रांनो या ठिकाणी 10,000 प्रश्नांसाठी आपण एक PDF तयार केली पहा. या PDF मध्ये तुम्हाला चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक जे काही महत्त्वाचे समाजसुधारक असतील सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. या PDF तुम्हाला मिळणार आहेत फक्त ₹249. आता आपल्याकडे वेळ आहे, तर वेळेमध्ये अभ्यास केला तर खूप चांगलं होईल पहा. कारण की जर आपण आत्ता घाम गाळला नाही तर आपल्याला रक्त सांडण्याची वेळ येणार नाही. त्यामुळं आत्ताच टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही. PDF घ्यायचे तर आत्ताच घ्या मित्रांनो. तुमची 4-5 वेळेस म्हणजे बऱ्यापैकी रिव्हिजन होईल आणि चांगला परफॉर्मन्स म्हणजे चांगला स्कोर आपल्याला काढता येईल पेपरमध्ये आणि नक्कीच आपलं सिलेक्शन होईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10,000 प्रश्नांचा संच मिळणार आहे. मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. 10,000 प्रश्नामध्ये सगळं सिलेबसनुसार मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला ₹249 फोनपे करायचे आहेत पहा. आत्ता पैशाकडे बघू नका, पैसे कधी पण कमवता येतात. तर ₹249 आपल्याला लगेच फोनपेला करायचे आहेत आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे. मी लगेच तुम्हाला सगळ्या या ठिकाणी PDF पाठवून देईल आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. कारण की वेळ वायाला गेला की आपलं समजायचं पैसे सुद्धा वायाला गेले. टाईम इज मनी असतो पहा.
त्यामुळं लवकरात लवकर सगळ्यांनी ह्या PDF घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा. कारण की आत्ता घेतल्या तर आपल्याला टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. पहा, आत्ता जर आपण अभ्यास केला, नक्कीच आपला स्कोर वाढेल आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होईल. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो, ₹249 बघा, प्रश्नसुद्धा भरपूर आहेत. ₹249 मध्ये तुम्हाला MCQ मिळतील, चालू घडामोडी मिळेल आणि मराठी व्याकरणाचं सगळं तुम्हाला या ठिकाणी PDF मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करायचं आणि लगेच PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. वेळ वायाला घालवायचा नाही. ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्तम चित्रपट कोणता होता? याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 अनोरा. कोणता आहे पहा अनोरा. प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, 2024चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर 2024चा साहित्याचा जो काही नोबेल पुरस्कार आहे मित्रांनो, हा मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक बी हान कांग यांना. लक्षात ठेवा, हान कांगला हा पुरस्कार मिळालेला आहे पहा. प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो, 2024चा वैदिक शास्त्रामधला नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? हे पुरस्कार खूप महत्त्वाचे असतात. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा व्हिक्टर ॲब्रॉस आणि गॅरी रुईकिन यांना हा मिळालेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक ए आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुन्हा बघा, 2024चा भौतिकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जॉन जे हॅपीफिल्ड आणि जेफ्री हिल्टन यांना मित्रांनो हा मिळालेला आहे पहा. पुन्हा 2024चा नोबेल शांतता पुरस्कार हा कोणाला मिळाला? तर 2024चा नोबेल शांतता जो काही पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक बी निहोन हिंदानक्यो यांना हा मित्रांनो हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहा. महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर 6व्या वित्त आयोगाचं जे काही अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक सी नितीन करीर आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी नितीन करीर. RBIचे 26वे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो RBIचे 26वे गव्हर्नर म्हणून ऑप्शन क्रमांक बी संजय मल्होत्रा यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली पहा. लक्षात ठेवा, संजय मल्होत्रा यांची. नेक्स्ट आहे मित्रांनो, रितपूर अमरावती या ठिकाणी स्थापन केल्या जाणाऱ्या मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो पहिले कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर अविनाश आवळगावकर यांची या ठिकाणी अविनाश आवळगावकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली पहा. देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार, ऑप्शन क्रमांक ए ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती केलेली पहा. कोणाची? दिनेश माहेश्वरी यांची. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रसंत काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी, राष्ट्रसंत मोरारी बापू कोणत्या राज्याकडून राज्य अतिथीचा दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. लक्षात ठेवा, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2025 मध्ये होणाऱ्या ICC महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात केले जात आहे? तर कोणत्या देशामध्ये मित्रांनो? तर भारत आणि श्रीलंका, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, श्यामची आई चित्रपट दिग्दर्शक 2025 सुजय डहाके, इथं ड शब्द आहे डहाके. श्यामची आई चित्रपट निर्माता 2025 आचार्य अत्रे. तर बघा मित्रांनो यामध्ये आपल्याला पर्याय कसे दिलेले आहेत पहा, दोन्ही योग्य आहे का, दोन्ही अयोग्य आहे का, फक्त अयोग्य का अयोग्य? तर मित्रांनो दोन्ही पण या ठिकाणी योग्य विधान आहेत पहा, दोन्ही हे विधान योग्य आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, AI रोबोटिक शिक्षणावरील राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो रत्नागिरी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी. पुढचा प्रश्न पहा, भारताचे पहिले हिंदी माध्यमामधील MBBS कॉलेज कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी बरोबर असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक. बघा या ठिकाणी जर पाहिलं, पहिल्या महिला जे काही बघा त्या सुजाता सौनिक एकदम बरोबर. पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या रश्मी शुक्ला, हे सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्राचे महाधिवक्ता बघा वीरेंद्र सराफ, हे सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहेत? तर VM कानडे, हे सुद्धा बरोबर आहे. लोकसभेचे विरोधापक्षी नेता कोण आहेत? तर राहुल गांधी, हे सुद्धा बरोबर आहे. नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणी कधी झाली? ते 1 जुलै 2024. मित्रांनो हे सगळे विधानं काय आहेत या ठिकाणी बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर होईल.
नेक्स्ट मित्रांनो, आदिवासी महिलांसाठी राज्य सरकारने खालीलपैकी कोणती योजना नुकतीच जाहीर केली आहे? तर बघा ऑप्शन्स क्रमांक सी राणी दुर्गावती. ऑप्शन क्रमांक सी राणी दुर्गावती ही जी काही योजना आहे मित्रांनो ही जाहीर केलेली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एन-डी-एचा उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे. ही पहिली विधान आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपतीसाठी विरोधकाचे संयुक्त उमेदवार आहेत. तर मित्रांनो हे दोन्ही पण विधान या ठिकाणी योग्य आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए बघा दोन्ही पण योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यामधील अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कोणती योजना चालू केलेली? तर मित्रांनो कोणती योजना चालू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही जी काही योजना आहे मित्रांनो चालू केलेली पहा. नेक्स्ट मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30 आहे बघा, कालापानी लिम्पियाधुरा लिपुलेख या भागावरून भारताचे संबंध नुकतेच कोणत्या देशाबरोबर ताणले गेलेले आहेत? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे नेपाळ. लक्षात ठेवा, कालापानी लिम्पियाधुरा आणि लिपुलेख या भागावरून भारताचे संबंध नेपाळ देशासोबत ताणले गेले पहा. देशाचे पहिले डिजिटल साक्षर राज्य म्हणून कोणतं राज्य या ठिकाणी चर्चेत आहे पहा. पहिलं डिजिटल साक्षर राज्य. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणतं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी केरळ हे राज्य पहा. आसाम राज्य सरकारने बघा आसाम राज्य सरकारने राबवलेलं ऑपरेशन फाल्कन हे खालीलपैकी कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? तर कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी गेंडा या प्राण्याशी संबंधित आहे. कोणत्या? गेंडा. पुढचा प्रश्न आहे बघा, नवीन आधारभूत वर्ष ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती नेमण्यात आलेली? त्याचं योग्य उत्तर मित्रांनो विश्वनाथ गोल्टर. लक्षात ठेवा, विश्वनाथ गोल्टर समिती या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. नवीन 110वी घटना दुरुस्तीनुसार जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री टिंबटिंब दिवस सलग काळासाठी अटक होऊन तुरुंगात असतील तर त्यांना पदावरून हटवलं जाईल. तर जी काही घटना दुरुस्ती केलेली आहे तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक बी बघा 30 दिवस किती 30 दिवस जर या ठिकाणी जर राहिले अटक होऊन तुरुंगात तर त्यांना पदावरून हटवलं जाईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्रिकेटपटू रोहित शर्माच्या जीवनावर आधारित द राईज ऑफ द हिटमॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए आर कौशिक. लक्षात ठेवा, आर कौशिक याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ वननेस काय प्रश्न आहे या ठिकाणी पहा. स्टॅच्यू ऑफ वननेस म्हणजे आदिशंकराचार्य भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश राज्यामध्ये आपलं योग्य उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 37 आहे, माऊली या भारतामधील पहिले महिलांसाठी बघा काय प्रश्न आहे. माऊली या भारतातील पहिले महिलांसाठी स्वच्छ स्ट्रीट फूड हब खालीलपैकी कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले? तर मित्रांनो हे पियुष गोयल यांच्या हस्ते. ऑप्शन क्रमांक सी पियुष गोयल यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मुख्यमंत्री या ठिकाणी पहा ज्ञानपत्र. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक ए आपल्या महाराष्ट्र राज्याने ही चालू केलेली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जामाता हा संयुक्त समुद्री सराव भारताच्या कोणत्या देशासोबत पार पाडला? जामाता माता आहे बघा या ठिकाणी जामाता. तर भारत आणि कोणत्या देशासोबत झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक डी भारत आणि इजिप्त या ठिकाणी शब्द आहे बघा इजिप्त. भारत आणि इजिप्त दरम्यान मित्रांनो याचा सराव झालेला आहे पहा. भारत आणि इजिप्त. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रोहिणी ग्रामपंचायत केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर आयोजित ई गव्हर्नन्स स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे पहा. तर ही जी काय रोहिणी ग्रामपंचायत आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर मित्रांनो ही कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर ऑप्शन क्रमांक बी नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघा मित्रांनो रोहिणी ग्रामपंचायत येते. याचं योग्य उत्तर होईल. उपराष्ट्रपती या पदावर असताना निधन पावलेले एकमेव उपराष्ट्रपती कोण होते? सांगा पटकन. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कृष्णकांत होते पहा. कोण होते? कृष्णकांत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रामध्ये विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तींना राज्यसभेमध्ये नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक सी कलम 80 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. कलम 80. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. प्रश्न क्रमांक 44,
थायू मानवर योजना गरोदर स्त्रियांना सोयीसुविधा सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर तामिळनाडू मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा लक्षात ठेवा, तामिळनाडू. कोणती योजना आहे पहा, थायू मानावर. लक्षात ठेवा, थायू मानावर योजना. तामिळनाडू हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिलं योग धरण. काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी 45 नंबरचा. भारतातील पहिलं योग धरण कोणत्या राज्याने चालू केलं आहे? योग धरण धोरण, योग धोरण, धरण नाही तर धोरण आहे बघा. तर हे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, उत्तराखंड राज्याने चालू केलं बघा योग धोरण. आयुष्यमान, काय प्रश्न आहे मित्रांनो, आयुष्यमान भारत ही योजना आता कोणत्या नावाने ओळखण्यात येणार आहे? आयुष्यमान भारत. तर ऑप्शन क्रमांक सी, आयुष्यमान आरोग्य मंदिर. लक्षात ठेवा, आयुष्यमान आरोग्य मंदिर. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी कोण ठरलेल्या आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक ए, द्वारका डोके. लक्षात ठेवा मित्रांनो, द्वारका डोके हे ठरलेले आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकार ऑक्टोबर महिन्याचा आठवड्याला काय म्हणून साजरा करणार आहेत? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वन्यजीव सप्ताह. लक्षात ठेवा, महाराष्ट्र सरकार ऑक्टोबर महिन्याचा आठवडा काय म्हणून साजरा करते? तर वन्यजीव सप्ताह. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑगस्ट 2025 मध्ये दिशा अभियान कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आलं? तर मित्रांनो हे महाराष्ट्रामध्ये, ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलं. ऑर्डर ऑफ द, काय प्रश्न आहे मित्रांनो 50 नंबरचा, ऑर्डर ऑफ द डूक ग्लायपो हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान? बघा ऑर्डर ऑफ द डूक ग्लायपो हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे? तर मित्रांनो हा जो काही सन्मान आहे हा भूतानचा सन्मान आहे. लक्षात ठेवायचा आहे, भूतानचा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो कोणाची निवड करण्यात आली आहे? तर सदानंद दाते. मित्रांनो लक्षात ठेवा, सदानंद दाते याचे योग्य उत्तर आहे. ऑप्शन्स क्रमांक बी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल, सदानंद वसंत दाते. नेक्स्ट आहे मित्रांनो, नीती आयोग म्हणजे काय? तर नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 53 बघा, प्रजासत्ताक दिवस 2025च्या चित्तरथामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यातील चित्तरथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, भारताने नुकतेच कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे की जो भारताचं 100वे प्रक्षेपण ठरलं आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन्स क्रमांक ए, NVS-2. लक्षात ठेवा मित्रांनो, NVS-2 हे याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये किती हजार रुपये वितरित करतं? आपल्याला विचारलंय वर्षाला. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक डी, 6,000 रुपये. लक्षात ठेवा, 6,000 रुपये. 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा आर्थिक बजेट सादर केलं? तर कितव्यांदा केलं बघा, ऑप्शन क्रमांक बी, 8व्यांदा. लक्षात ठेवा मित्रांनो, 8व्यांदा या ठिकाणी सादर केलं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शत्रू ड्रोन पाडण्यासाठी लेजर शस्त्र वापरणारा पहिला देश कोणता आहे पहा? तर मित्रांनो पहिला देश कोणता आहे? तर इस्रायल. ऑप्शन क्रमांक डी, इस्रायल शब्द या ठिकाणी इस्रायल हा देश आहे पहा. भारतातील सर्वात जास्त स्थळे कोणत्या राज्यामध्ये झालेली आहेत पहा? सर्वात जास्त. तर मित्रांनो सर्वात जास्त जे काही रामसर स्थळे आहेत हे तमिळनाडूमध्ये आहेत पहा. ऑप्शन क्रमांक डी, तमिळनाडू. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हॉर्नबिल फेस्टिवल, काय प्रश्न आहे? हॉर्नबिल फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये होतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर हा नागालँडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन क्रमांक ए, नागालँड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये संपूर्ण साक्षर बनलेली अनुक्रमे कोणते राज्य आहेत? संपूर्ण साक्षर झालेली. तर मिझोराम, गोवा आणि त्रिपुरा. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मारून लिहून ठेवा पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आशाओं की उडान. बघा आशाओं की उडान खंड 2 हे पुस्तक कोणाच्या भाषणाचा संग्रह आहे? तर कोणाच्या भाषणाचा संग्रह आहे मित्रांनो? द्रौपदी मुर्मू. लक्षात ठेवा, द्रौपदी मुर्मू. ब्रिक्स शिखर परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? 17वी विचारलं या ठिकाणी मित्रांनो. कोणत्या ठिकाणी पार पडली? तर बघा ऑप्शन क्रमांक सी, रिओ दी जेनेरिओ, ब्राझील या ठिकाणी मित्रांनो ही पार पडलेली आहे. मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली? तर बघा 150 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी, 150 वर्ष मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर काय पहा,
2025चे पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी 139 मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल पहा 139. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे कोणत्या राज्यामध्ये? आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आपलं योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर मुशी बोरेवाडी. लक्षात ठेवा मित्रांनो, मुशी बोरेवाडी पुणे या ठिकाणी. इथं बो शब्द आहे, बोरेवाडी पुणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, व्हाय. इथं व्हाय शब्द आहे. व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डी.वाय. चंद्रचूड. मित्रांनो लक्षात ठेवा, डी.वाय. चंद्रचूड. एकदिवसीय सामन्यांमध्ये काय प्रश्न आहे? एकदिवसीय सामन्यामध्ये 2 वेळेस 6 विकेट घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे? तर मित्रांनो पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे? तर दीप्ती शर्मा आहे मित्रांनो. लक्षात ठेवा 2 वेळेस या ठिकाणी 6 विकेट घेतल्या. ऑनलाईन गेमवर बघा, ऑनलाईन गेमवर बंदी घालणारं विधेयक 2025 लोकसभेमध्ये कोणी सादर केलं? तर कोणी सादर केलं मित्रांनो? अश्विनी वैष्णव. ऑप्शन क्रमांक डी अश्विनी वैष्णव यांनी. भारतामधील पहिलं स्मार्ट इंटेलिजन्स गाव म्हणून 7 नवरी हे गाव विकसित होणार असून ते कोणत्या जिल्ह्यामधलं आहे पहा. काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. पहिलं 7 नवरी गाव विकसित होणार असून हे कोणत्या जिल्ह्यातलं आहे? तर नागपूरमधलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा नागपूर. जनसुरक्षा कायदा करणारं महाराष्ट्र हे कितवं राज्य ठरलं आहे? तर कितवं राज्य ठरलेलं आहे मित्रांनो? 5वं राज्य ठरलेलं आहे पहा. जनसुरक्षा कायदा करणारं 5वं राज्य ठरलेलं आहे. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 कोण ठरली आहे? सांगा. तर मिस इंडिया 2025 मित्रांनो मनिका विश्वकर्मा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोण ठरली पहा? मनिका विश्वकर्मा. नेक्स्ट आहे मित्रांनो 130वी घटना दुरुस्ती विधेयक कशा संदर्भामध्ये? सांगा. 130वं घटना दुरुस्ती विधेयक कशा संदर्भामध्ये? तर बघा, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान का असेना 30 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगात झाला तर ते पद त्यांना सोडावं लागणार. शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या स्टेडियमवरती झालं? तर बघा वानखेडे स्टेडियम. ऑप्शन क्रमांक डी वानखेडे स्टेडियम. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नवे फौजदारी कायदे भारतामध्ये कधीपासून लागू झाले? तर मित्रांनो नवे फौजदारी कायदे भारतामध्ये 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून एकूण 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. तर यातील आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे पहा. कोणकोणत्या भाषेला या ठिकाणी एकखटी दर्जा भेटला होता? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर मराठी, पाली, प्राकृत, आसाम आणि बंगाली म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य होईल. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली. प्रश्न क्रमांक 78 आहे, आधार कार्डचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर मित्रांनो आधार कार्डचं जनक कोणाला म्हटलं जातं असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर ऑप्शन क्रमांक बी नंदन निलकेनी. लक्षात ठेवा मित्रांनो नंदन निलकेनी यांना म्हटलं जातं पहा. महाराष्ट्रामधील पहिलं फुलपाखराचं गाव कोणतं आहे पहा किंवा कोणत्या गावाला ओळखलं जातं? तर पारपोली जिल्हा सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नवीन संसदमध्ये विश्रामगृहाची रचना कोणत्या थीमवर आधारित आहे? तर वटवृक्ष. ऑप्शन क्रमांक सी वटवृक्ष. भारतीय रुपयाचं चिन्ह कुणी तयार केलं होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो भारतीय जे काय रुपयाचं चिन्ह आहे बघा असं आपल्याला नोटेवरती दिसतं 100 रुपये, 50 रुपये. तर हे जे काय चिन्ह आहे मित्रांनो हे कोणी विकसित केलं होतं? तर ऑप्शन क्रमांक बी उदयकुमार धर्मलिंगम यांनी केलं होतं पहा. 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतामधील कोणत्या शहरामध्ये होणार आहेत? तर कोणत्या शहरामध्ये होणार आहेत? तर अहमदाबाद. अहमदाबाद कुठे आहे मित्रांनो? तर गुजरातमध्ये. आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. आय हॅव द स्ट्रेट्स हे आत्मचरित्र कोणाचं आहे पहा. काय प्रश्न आहे पहा. आय हॅव द स्ट्रेस. तर आर अश्विन आणि सिद्धार्थ मांगा यांचं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा सिद्धार्थ मोंगा शब्द आहे आपला. जीसीबी पुरस्कार अधिकृतपणे बंद करण्यात आला. हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता? तर मित्रांनो हा साहित्य क्षेत्राशी संबंधित होता. ऑप्शन क्रमांक सी साहित्य. खालीलपैकी काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणाची भारताच्या बाह्य गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजे ज्याला
रॉ म्हणतात बघा, याच्या पुढील प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो? तर पराग जैन, ऑप्शन क्रमांक सी, पराग जैन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी गजमित्र योजना चालू केली आहे? तर गजमित्र मित्रांनो कोणी चालू केलेली आहे? मानव हत्ती संघर्ष तर आसाम राज्याने चालू केलेली पहा. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने 2025 विम्बल्डन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद मिळवलं आहे? तर जॅनिक सिनर, ऑप्शन क्रमांक ए, जॅनिक सिनर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. भारताचे पहिले डिजिटल नोमेड व्हिलेज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आलं? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, याचं योग्य उत्तर आहे पाकयोग. बघा या ठिकाणी शब्द आहे, तुम्हाला लिहून दाखवतो. ऑप्शन क्रमांक बी आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा, पाकयोंग. पाकयोंग याचं योग्य उत्तर आहे पहा. 90 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, जगदीप धनखड यांनी भारताचे दुसरे सर्वोच्च घटनात्मक पदे या पदाचा राजीनामा दिला, तर त्यांनी आपला राजीनामा भारताच्या राष्ट्रपतीकडे संविधानामधील कोणत्या कलमानुसार सादर केला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कलम 67A, ऑप्शन क्रमांक सी, कलम 67A यानुसार या ठिकाणी त्यांनी सादर केला पहा. 91 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याने जुलै 2025 मध्ये नियंत्रण रेषा म्हणजे LOC ओलांडून दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करू नयेत म्हणून सुरू केलेल्या घुसखोरी मोहिमेचं नाव काय आहे? तर काय नाव आहे मित्रांनो याचं? तर ऑपरेशन शिवशक्ती. मित्रांनो लक्षात ठेवा, काय नाव आहे? ऑपरेशन शिवशक्ती हे नाव आहे पहा. भारताचे पहिले सुपरसॉनिक जेट फायटर विमान जे सप्टेंबर 2025 मध्ये निवृत्त होणार आहे, तर त्याचं नाव काय आहे? तर काय नाव आहे मित्रांनो? लक्षात ठेवा सगळ्यांनी, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर MiG-21 बायसन. लक्षात ठेवा मित्रांनो, MiG-21 बायसन. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतातील पहिला लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला? तर कुठे बांधण्यात आला? पंजाबमध्येच बघा, फाल्जिका पंजाब या ठिकाणी बांधण्यात आला पहा. केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन टिंबटिंब येथे केले, ज्यामुळे हळदीसाठी संपूर्ण व्हॅल्यू चेन, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि निर्यात यासह विकसित करण्याचा उद्देश आहे. तर कोणत्या ठिकाणी केलं मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक डी, निजामाबाद तेलंगणा. ऑप्शन क्रमांक डी, निजामाबाद तेलंगणा. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या शपथविधीच्या वर्धापन दिनानिमित्त कोणता दिवस न्यू बांगलादेश डे म्हणून घोषित करण्यात आला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, 8 ऑगस्ट याचं योग्य उत्तर आहे पहा. काय? 8 ऑगस्ट. भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरमधील बघा, ऑपरेशन सिंदूरमधील काय प्रश्न आहे? ऑपरेशन सिंदूरमधील यशाचा सन्मान करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरातील कानाबिक ब्रिजचं नाव बदलून सिंदूर ब्रिज ठेवण्यात आलं आहे? तर कोणत्या शहरामध्ये आहे? तर मित्रांनो हे मुंबई शहरामध्ये याचं योग्य उत्तर आहे पहा. जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावक आणि टर्नाडो म्हणून कोणाला ओळखले जातं? तर कोणाला ओळखलं जातं मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक डी, फौजा सिंग याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, फौजा सिंग. खालीलपैकी कोणतं राज्य भारतातील पहिलं राज्य बनलं आहे ज्याने पशुपालन आणि कुक्कुटपालन यांना कृषीचा दर्जा प्रदान केलेला आहे? तर कोणतं राज्य बनलेलं आहे मित्रांनो? लक्षात ठेवा, हे महाराष्ट्र राज्य बनलेले पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1999च्या काय प्रश्न आहे? 1999च्या कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना स्मरणार्थ कारगिल शौर्य वाटिका कोणत्या राज्य सरकारने स्थापन केली आहे? तर राजस्थान राज्य सरकारने मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए केलेली आहे. भारतामध्ये सर्व मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या 1200 पेक्षा कमी ठेवणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर पहिलं राज्य कोणतं आहे मित्रांनो? बिहार हे राज्य. लक्षात ठेवा, बिहार हे राज्य पहा. अतिशय IMP प्रश्न आहे, बिहार हे राज्य पहा.
संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर लगेच तुम्ही फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा पहा. अशी संधी वारंवार येत नसते पहा. नक्कीच तुम्ही फॉर्म भरला असेल, फॉर्म भरायच्या तयारीत असाल तर लवकरात लवकर सगळं करून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. ₹249 फोनपेला पाठवा. मी तुम्हाला या भरतीच्या सिलेबसनुसार बघा 10,000 प्रश्न सगळे PDF उपलब्ध करून देणार आहे पहा. लवकरात लवकर आपल्याला घ्यायचे आहेत PDF आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर नक्कीच आपलं सिलेक्शन होईल पहा. टार्गेटनुसार अभ्यास करा. कसं आहे आबाळ-गबाळवाणी काही वाचून उपयोग होणार नाही. जे पेपरला येणार आहे तेच या ठिकाणी व्यवस्थित सिलेबसनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा. तो सिलेबस बघा आपण या ठिकाणी सिलेबसनुसार सगळं या ठिकाणी बनवलेलं आहे. नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होईल. 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला फोनपे, Google Pe करायचे पहा आणि त्याचा स्क्रीनशॉट लगेच या नंबरला मित्रांनो तुम्हाला सेंड करायचा आहे. 82 75 55 82 83 ला. मी लगेच तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF या ठिकाणी उपलब्ध करून देईन आणि लगेच अभ्यासाला लागा. वेळ वायाला घालू नका. लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. कारण की वेळ निघून गेली. आता हॉल तिकीट येतील, लगेच पेपर चालू होतील पहा. कसा वेळ गेला हे सुद्धा समजणार नाही आणि आपलं हे सुद्धा वर्ष असंच व्हायला जाईल. त्यामुळे आपल्याला हे करू नाही द्यायचं. कुठं ना कुठं नोकरीला लागायचं आहे. त्यामुळे अभ्यास असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. टायमाला विहीर खाऊन काय उपयोग होणार नाही पहा. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. ₹249 पेमेंट करा आणि लगेच या नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच अभ्यासाला लागा पहा. जास्त काही सांगत नाही पहा. खरंच तुम्हाला PDF घेऊन टाका. खरंच 100% तुम्हाला याचा फायदा होईल आणि चांगला अभ्यास झाला, की चांगले पेपरचे स्कोर सुद्धा येईल आणि आपलं मेरिटमध्ये नाव सुद्धा येईल पहा. हे साहजिकच आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा फायदा करून घ्या. संधीचं सोनं करा. जास्त काही सांगत नाही. चला.